आज या ठिकाणी लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर 1700 ते 1800 रुपये झालेले. त्या अनुषंगाने या ठिकाणी लासलगाव बाजार समितीमध्ये एक जन आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्यांना बरोबर घेऊन करण्यात आलेले. गेल्या 10 दिवसामध्ये 5000 रुपये विकणारा कांदा आज या ठिकाणी बाजार समितीमध्ये 1500 ते 1700 रुपये विकतोय. 10 दिवसामध्ये विकलेल्या कांद्याला शेतकऱ्यांना 2000 रुपये अनुदान शासनानं द्यावं ही आमची विनंती. आणि NCCBF आणि नाफेड यांनी खरेदी सुरू केलेली कांद्याच्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांच्या वतीनं त्या कंपन्यांची खरेदी बंद करून शेतकऱ्याच्या खात्यावर सरसकट अनुदान जमा करावं. आणि या ठिकाणी बाजारभाव कमी होत असताना केंद्र शासनानं या ठिकाणी याचं लक्ष घालून त्वरित यावर निर्बंध आणावे आणि 20% या ठिकाणी ड्युटी असलेली ड्युटी कमी करावी. या 2 दिवसामध्ये जर कांद्याचे भाव परत घसरले तर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एक मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल. पण ते जेल भरो असतील, रेलोकासारखे आंदोलन या ठिकाणी करण्यात येतील याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. आपल्या लासलगाव बाजार समिती म्हणजे इतर सगळ्या बाजार समितींमध्ये सरासरी 4 ते 5000 रुपये कांद्याचे दर होते. कमीत कमी ते दर 2,500 ते 3,000 रुपये टिकून राहावे. ते 4 ते 5000 रुपये चालणारे दर एकदम 1000 ते 1500 रुपयापर्यंत आले. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. त्यांचा खर्चही त्याच्यात निघत नाही. त्याच्यामुळे हे आंदोलनं वगैरे या बाकीच्या गोष्टी उभ्या करण्यापेक्षा शासनाने त्याच्यावर एक कडक निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांचा कायमचा प्रश्न सोडवावा. व्यापाऱ्यांनाही याच्यापासून त्रास होतो, शेतकऱ्यांनाही होतो. याची चांगली भूमिका एकदम याचा मध्य काढून शासनाने याची योग्य दखल घेऊन न्याय द्यावा एवढंच माझं शिवसेनेतर्फे सांगणं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यातर्फे सांगणं आहे.